बघा सर्वांनी लक्षात घ्या. 28 नंबरचा प्रश्न आहे. गुणोत्तर आणि प्रमाणमधला एका त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापाचे गुणोत्तर 4:5:6 आहेत. बरोबर आहे. कसे आहे? 4:5:6 आहेत. सर्वात लहान अंतर कोणाचं माप विचारलं आहे. व्यवस्थित समजून घ्यायचा प्रश्न कुठला आहे, कशाशी संबंधित आहे. बरोबर ना. त्याच्यामध्ये दिसते तेवढंच आहे का, की त्याच्या पाठीमागे अजून काही आहे. बरोबर ना. म्हणजे एका मार्कासाठी आपल्याला काय काय माहीत पाहिजे हे सर्वात जास्त समजून देणारा हा प्रश्न लक्षात घ्या. मार्क एकच भेटणार, पण एका प्रश्नासाठी एका मार्काच्या उत्तरासाठी आपल्याला काय प्रिपरेशन करावी लागतं हे या प्रश्नापेक्षा चांगलं दुसऱ्या कुठल्या प्रश्नामध्ये समजणार नाही. लक्षात घ्या. कारण प्रश्न कसा आहे, एका त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापाचं गुणोत्तर दिलं. बरोबर ना. त्रिकोण आला म्हणजे भूमितीशी संबंध आला. अर्थातच त्रिकोण आला म्हणजे भूमितीशी संबंध आला. हा त्रिकोण मी या ठिकाणी काढला. ठीक आहे ना. त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापाचं गुणोत्तर 4:5:6 आहेत. सर्वात लहान बघा गोष्ट कशी झाली आहे. त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापाचं गुणोत्तर आणि प्रश्न विचारला आहे सर्वात लहान आंतरकोनाचं माप किती. समजलं ना. दोन वेगळ्या गोष्टी आहे. हे परवाच्या कार्यशाळेमध्ये शिकवल्या जाणार आहेत बहुभुजाकृतीमध्ये. ठीक आहेत ना. आज तर तुमचं होऊन जाईल. आता शिकवलं तर परवा दिवशी याचं काही काम नाही आता. ठीक आहेत ना. तर शाळेत देणार आहे मी, त्याचं लक्षात घ्या. बघा काय म्हटलं आहेत. कारण संकल्पना प्रश्न गुणोत्तर प्रमाणाचा आहे. गुणोत्तर प्रमाणाचा आहे तो या प्रकरणात त्याच्यासाठी आला कारण रेशो दिला आहे. बरोबर ना. बाकी काही नाही. गुणोत्तर प्रमाणामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज गुणोत्तर प्रमाणाच्या एवढ्याच आहे, फक्त गुणोत्तर दिला. अदरवाईज तो प्रश्न 100% ह्या भूमितीमध्ये हे होतो, कन्वर्ट होतो. ठीक आहेत ना. म्हणजे भूमितीमध्ये त्रिकोणाची संकल्पना माहीत पाहिजे. मुळात बहुभुजाकृतीची संकल्पना याच्या पाठीमागे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्रिकोण हे वेगळं चॅप्टर झालं. ठीक आहे ना. एका मार्कासाठी काय माहीत पाहिजे लक्षात घ्या. एका त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापाचं गुणोत्तर 4:5:6 आहेत. सर्वात लहान अंतर कोणाचं माप किती. सर्वांनी लक्ष द्या. ऑनलाईनवाले पोरंसुद्धा लक्ष द्या चांगलं. ठीक आहे. लिहून ठेवा काही मुद्दे. काय म्हटलं आहेत 4:5:6. बरं गुणोत्तर कशाचं दिलं. बाह्यकोनाचं. विचारलं काय. परत एकदा गुणोत्तर कशाचं दिलं. विचारलं काय. आंतरकोनाचं. मग तुम्ही कसं मांडणार तुमच्या वेळेनं सांगा बरं मला. समजा हात तुम्हाला सोडवायचा सांगा. खरे 180 नाही का. सांगा ना तुम्हाला वाटलं ते पूर्ण मनातली भळास काढून टाकायची बॅचमध्ये. जे जे चुकीचं बरोबर जे काय असेल ते. पण लवकर लवकर एवढा वेळ नका लो. सांगा काय माहीत पाहिजे. बाह्यकोनाचं माप विचार गुणोत्तर दिलं आणि आंतरकोनाचं माप पूर्ण प्रॉपर संदर्भ पहिल्यांदा लक्षात घेऊ मग प्रश्नाकडे येऊ. लक्ष द्या सर्वांनी. हा सदर प्रश्न जो आहे लक्षात घ्या. हा सदर प्रश्न हा बहुभुजा कृती यामधील आहेत. लक्षात घ्यायचं. बहुभुजाकृतीशी संबंधित आहेत. बहुभुजाकृतीशी संबंधित आहेत हे लक्षात ठेवायचं. ओके. कशाशी संबंधित आहे. बहुभुजाकृती. तो त्रिकोण हा सेकंड पार्ट आहे. मुळात आपल्याला प्रकरणाची सिस्टम समजून घेत असताना आधी काय शिकलं पाहिजे हे माहीत पाहिजे. लक्षात आलं का. बहु म्हणजे जास्त, भुजा म्हणजे बाजू, कृती म्हणजे आकृती. बरोबर ना. म्हणजे आता मला सांगा कुठल्याही दोन बाजूपासून किंवा रेषाखंडापासून कुठली आकृती तयार होईल का. जबरदस्तीनं होईल का. समजा याच्यापासून मला बंदिस्त आकृती तयार होईल का. का होऊ शकत नाही. असं करतो याला वाकून असं लिहितो होते काय. नाही. जमते का असं नाही. तर कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त किती अशा बाजू लागतील. एखादी बंदिस्त आकृती तयार होण्यासाठी कमीत कमी 3 जास्तीत जास्त किती ना. म्हणजे सर्वात लहान बंदिस्त आकृती ज्याला बाजू आहे ज्याला कोण आहे अशी म्हणजे त्रिकोण. हे लक्षात येत आहे. म्हणून जगातली सर्वात लहान बहुभुजाकृती जी पहिल्यांदा येत असेल ते त्रिकोण आहेत. हे लक्षात आलं ना. म्हणजे सर्वात लहान बहुभुजाकृती कुठले आहे बोला. कुठले आहे. त्रिकोण. हे तर क्लिअर आहे. काय तर त्याला सर्वात आधी त्रिकोण तयार होईल की नाही. कारण किमान 2 रेषाखंडापासून तर तयार होऊ शकत नाही. मिनिमम 3 बाजू 3 रेषाखंड 3 कोण असेल तर आपली एक रचना त्या ठिकाणी तयार होऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे त्रिकोणासारखी रचना त्या ठिकाणी तयार होऊ शकते. हा त्रिकोण झाला. तसाच या ठिकाणी चौकोन सुद्धा मी काढलेला आहे. लक्ष द्या सर्वांनी. चौरस चौकोन जो काय असेल तो. पहिल्यांदा बहुभुजाकृतीची संकल्पना लक्षात घ्यायची. कारण याची थिअरी मी परवाला लिहून देणार आहे. फक्त पहिले लक्षात घ्या. काय कुठल्याही बहुभुजाकृतीचे बाजू घड्याळाच्या दिशेने लक्षात ठेवायचं.
घड्याळाच्या दिशेने एकाच दिशेने वाढविल्या असता, घड्याळाच्या दिशेने किंवा उलट दिशेने वाढविल्या असता, उलट दिशेने याला वाढवतो, फक्त लक्ष द्या बरं, उलट दिशेने याला वाढवतो, ठीक आहे. घड्याळ कुठल्याही बहुभुजाकृतीच्या बाजू घड्याळाच्या दिशेने घटिवत किंवा प्रतिघटिवत वाढविल्या असता त्याच्या प्रत्येक आंतरकोनाशी, जसं की हा 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 हा, इथे पण 4 कोन भरले, म्हणजे प्रत्येक आंतरकोनाशी एक संलग्न बाह्यकोन तयार होतो, जसं की एक्स, वाय आणि झेड. क्लिअर आहे? झाला बाह्यकोन तयार. मुद्दा क्लिअर आहे? स्वाभाविकच आहे, बरोबर ना. बरं, हे बाजू वाढविल्यानंतर ती अशी जाते काय? ती कशी स्ट्रेट राहील ना. आणि हे स्ट्रेट झाल्यामुळं कुठल्याही बाजू जेव्हा आपण वाढवितो तेव्हा आंतरकोनाशी संलग्न बाह्यकोन तयार करतो, तेव्हा हे दोन एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन असतात. क्लिअर आहे का? कसे असतात? रेषीय जोडीतील कोन. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. समजलं? किती असते? 180 अंश असते, ठीक आहे ना. चौकोनाबद्दल सुद्धा समजून घ्या. 1 2 3 4. आता हे 4 जे कोन तयार झाले हे प्रत्येक आंतरकोनाशी संलग्न एक बाह्यकोन तयार करतो, बरोबर आहेत ना. मुद्दा क्लिअर आहे? जर 5 बाजू 5 कोन घेतले तर पंचकोन तयार होईल. 6 बाजू 6 कोन तयार घेतले तर षटकोन तयार होईल. तसं सप्तकोन, अष्टकोन आणि हे वाढतच जाणार. समजलं ना? पॉईंट क्लिअर आहे? बहुभुजाकृती संकल्पना अशी आहे जी त्रिकोण आणि चौकोन या दोघांच्याही आधी शिकलं पाहिजे. लक्षात घ्या. मुळात गणित, बुद्धिमत्ता, भूमिती या तिघांचं समायोजन करत असताना प्रकरणाचा सिक्वेन्स, प्रायोरिटी हे पहिले समजलं पाहिजे. लक्षात घ्या. आधी काय घेतलं पाहिजे? त्रिकोण बहुभुजाकृती, यामध्ये बहुभुजाकृती प्रायोरिटीवर आली पाहिजे, कारण त्याच्यातले हे प्रकार आहे, बरोबर ना. म्हणजे बहुभुजाकृतीचा सर्वात लहान प्रकार त्रिकोण, आणि मग त्रिकोणाचे 6 प्रकार, बाजूवरून 3 आणि कोणावरून 3. दुसरा प्रकार चौकोन, मग त्याचे प्रकार समजून राहिलं सर्वांना. म्हणजे ज्याला आपण प्रकरण म्हणून पाहतो तर मुळात ते दोन्ही प्रकरण कोणाचा भाग आहे? तर बहुभुजाकृतीचा भाग आहे. समजलं ना? बरं, दोनच संकल्पना बहुभुजाकृतीच्या संदर्भात तयार होतात. कुठल्या? पहिली, बहुभुजाकृतीशी बाजू वाढविल्यानंतर त्याच्या आंतरकोनाशी, प्रत्येक आंतरकोनाशी संलग्न एक बाह्यकोन तयार होतो. हे क्लिअर आहे? एक एक पॉईंट पकडायचा. क्लिअर आहे? आणि तो आंतरकोन आणि तो बाह्यकोन जे लगतचे आहे ते एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन असतात आणि त्यांची बेरीज 180 असणार. हे क्लिअर आहे? पहिला मुद्दा. दुसरा जो की फायनल आहे, लक्षात ठेवायचा. कुठला? तर बहुभुजाकृतीच्या प्रत्येक XYZ 1 2 3 4 प्रत्येक बाह्यकोनाचं माप 100% हे 360 अंश असते. ठरलेलं किती असते? 360. ठरलं, वाढत नाही. जसं की त्रिकोणाच्या आंतरकोनाचं माप हे 180 असते तिन्ही. चौकोनाच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज 360 असते. पंचकोन असेल तर 540 होणार. ते लक्षात घ्या, वाढत जाणार. समजलं ना? क्लिअर होत आहे? परंतु बाह्यकोन किती मोठ्या बाजू येऊ द्या, बाह्यकोनाच्या मापाची बेरीज ही सर्व बाह्यकोनाच्या मापांची बेरीज ही 100% 360 अंशच असते. ठरलेलं. समजलं ना? क्लिअर आहेत का? किती असते? 360 अंशच असते. हा मुद्दा पहिले क्लिअर करा. कळलं सर्वांना? झालं. आणि याला नाव आहेत, म्हणजे बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनाची बेरीज. लक्षात ठेवायचं, बाह्यकोनाची बेरीज हे किती असते? 360 अंश असते. ठरलेलं आहे, ठरलेलं आहे. आणि आंतरकोनाच्या मापाची बेरीज, आंतरकोनाच्या मापाची बेरीज ही नाही 2n-4 90 या सूत्रानं निघते. लक्षात ठेवायचं. यांचा अर्थ होतो बाजू. 3 बाजू आहे तर 3 दुनी 6 वजा 4 उरले 2, 9 दुनी 18 180 त्रिकोणाचे आंतरकोन. 4 बाजू आहे म्हणजे चौकोन. 4 दुनी 8 8 वजा 4 4 9 चौक 36 360. हे वाढत जाणार, परंतु बाह्यकोनाची बेरीज वाढेल का? नाही. म्हणजे हा झाला पहिला मुद्दा. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे? ह्या दोन संकल्पना या ठिकाणी फार महत्त्वाच्या असतात, जे की आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे. याला मी थोडं बारीक करून इथे लिहितो. लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय दिलं? त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापाचं गुणोत्तर. लक्षात घ्या. समजा बाह्यकोन अनुक्रमे 4x 6x आणि 6x असे असतील. क्लिअर आहेत? आणि बाह्यकोनाच्या मापाची बेरीज किती असते? 360 असते. म्हणजे 4x प्लस 5x प्लस 6x इज इक्वल टू किती? 360. समजलं सर्वांना? म्हणजेच काय? 6 4 10 5 15x इज इक्वल टू किती? 360.
म्हणजे x इज इक्वल टू किती 360 भागेला बोला 15 म्हणजे x इज इक्वल टू किती 15 दोन्ही 30 म्हणजे 24 म्हणजे याचा अर्थ म्हणून बाह्य कोन नीट लक्षात घ्यायचं म्हणून बाह्य कोन अनुक्रमे 24 गुणिले 4 144 अंश बरोबर आहे 96 हां 24 चोक 96 व्हेरी गुड 96 24 पंच 120 आणि 24 सखा आता 144 अंश हे क्लिअर आहे सर्वांना झाले भेटले माप हे कोण भेटले बाह्य कोण भेटले हे कोण भेटलाय बाह्य कोन लक्षात ठेवायचं हे भेटले आपल्याला बाह्य कोन ठीक आहे ना थोडं परत जाऊ आणि इथं लक्षात घेऊ नीट लक्षात घ्यायला मी घेतो परत समजण्यासाठी म्हणून ठीक आहे ना चला हा त्रिकोण आहे नीट लक्षात घ्यायचा हा त्रिकोण आहे सपोज याचे प्रत्येकाचे बाह्य कोन आपल्याला भेटले समजा किती भेटले 96 भेटला समजा 120 भेटला आणि समजा 144 भेटला समजून राहिला आणि त्याच्या अंतर कोणाच्या मापाशी ते किती असतात 180 बेरीज असते हे क्लिअर आहे विचारलं काय सर्वात लहान अंतर कोणाचं माप किती मग मला काय म्हणायचं संदर्भ सापडला ना हे जर दोन रेषीय जोडीतील कोण असतील तर ज्या बहुभुजाकृतीचा किंवा ज्याचा बाह्य कोन सर्वात जास्त त्याचा अंतर कोन सर्वात लहान ज्याचा बाह्य कोन सर्वात जास्त त्याचा अंतर कोन सर्वात लहान काय करायला लागेल तुम्हाला 360 मधून 180 मधून मायनस करायला लागेल 180 मायनस 36 म्हणजे हा असणार या ठिकाणी सॉरी 180 मायनस 144 म्हणजे हा असेल 36 180 मायनस 96 किती असेल हा चला पटकन 84 आणि 180 मायनस 120 किती असेल 60 म्हणजे ज्याचा बाह्य कोन सर्वात मोठा त्याचा अंतर कोन सर्वात लहान आला पॉइंट क्लिअर आहे आणि ज्याचा बाह्य कोन सर्वात लहान त्याचा अंतर कोन सर्वात मोठा असेल हे क्लिअर आहेत ना आपली मापं लक्षात आली सर्वांना परत एकदा लक्षात घ्यायचा आहे हा किती आलता आपला 84 हा 60 आणि हा सर्वांना क्लिअर आहेत का म्हणून नियम काय आहेत की हे झाले बाह्य कोन त्याची बेरीज किती असते 360 हे ठरलेलं आहे म्हणजे यावरून प्रत्येकाचं 180 मधून जर माप मायनस केलं तर 100% म्हणजे याचा अर्थ आंतरकोन इथं जागेवर घेऊ आपण आंतरकोन 180 मायनस 96 किती 84 180 मायनस 120 60 180 मायनस 144 म्हणजे सर्वात लहान आंतरकोन किती मापाचा आला 36 मापाचा आला इथे 36 चुकीनं थोडंसं 360 झालेलं आहे हे सर्व करेक्शन करून देतो 60 अंश हे 90 अंश हे 30 अंश आणि हे आहे सॉरी 36 अंश ठीक आहे म्हणजे या ठिकाणी किती माप आहे त्याचा 36 अंश या ठिकाणी बहुभुजाकृतीची संकल्पना सर्वांना समजली क्लिअर आहे सर्वांना हां 100% 360 4 कोटी 5 अनंत बाजू असू द्या कारण ती जसा जसा बाजू एक्सपांड होत जातील त्याचे बाह्य कोनाचे मेजरमेंट जे आहेत हे वाढणार नाही अंतर कोणाचं कसं राहतं हा अंतर कोन त्रिकोण आहेत ना 3 बाजू आहेत तर जेव्हा 3 कोन तयार झाले बरोबर आहेत ना तेव्हा या ठिकाणी आणि चौकोन जर तयार झाले तर बाजू 4 आकृतीची साईज वाढली आतमधल्या कोणाचा व्याप वाढेल त्याचा विस्तार होईल कारण त्या ठिकाणी माप वाढत चाललं परंतु बाह्य कोनाच्या बाबतीत या ठिकाणी फिक्स आहे की त्याच्या प्रत्येक बाह्य कोनाच्या मापाची बेरीज ही 100% 100% किती असते 360 अंश त्याला 4 काटकोन असं म्हटलं जातं लक्षात घ्या आणि आंतर कोनाचं माप यानुसार निघत असतं हे सर्वांना समजलं इथपर्यंत ही बहुभुजाकृतीची संकल्पना होती आपण याला थेअरीमध्ये कन्वर्ट करू फक्त याचा फोटो घेऊन घ्या पहिल्यांदा